पैसा पाणी सुरू झाल्यापासून दरवर्षी आम्ही दिवाळीला काही स्टॉक सजेस्ट करत आलेलो आहोत आणि नुसते सजेस्ट करत नाही तर त्या स्टॉकने जबरदस्त रिटर्न सुद्धा दिलेले आहेत. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा दिवाळी निमित्त खास असे स्टॉक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जे येत्या वर्षामध्ये तुम्हाला चांगला परतावा देऊ शकतात. पण फक्त स्टॉक घेऊन कसं चालेल, मागच्या वर्षी आपण जे स्टॉक दिले होते त्याचं काय झालं हे सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे. आपण मागच्या वर्षी दिवाळी पीक देताना महिंद्रा CIE ऑटो, IDFC, एशियन पेंट्स आणि इज माय ट्रिप हे स्टॉक दिले होते. यातील महिंद्रा आणि IDFC ने डबल पेक्षा अधिक परतावा दिलेला आहे. तर एशियन पेंट्सने सुद्धा 20% पेक्षा जास्त परतावा दिलेला आहे. इज माय ट्रिप हा स्टॉक जो होता तो रिस्की होता आणि घेताना कमी घ्या असं आपण तेव्हा सांगितलं होतं. तो स्टॉक आपल्या खरेदीच्या 5% खाली ट्रेड करतोय. या वर्षी सुद्धा आपण असेच काही स्टॉक तुम्हाला देणार आहोत जे येत्या काळामध्ये चांगला परतावा देऊ शकतात. कोणते आहेत ते स्टॉक्स हे व्हिडिओमध्ये आपण पाहूच, पण त्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो, व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. बाकी पुढच्या 2 दिवसामध्ये दिवाळी निमित्त आम्ही आणखी एका सेक्टरचे 3 स्टॉक्स तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. या वर्षीचा दिवाळीचा पहिला स्टॉक आहे DLF. हा स्टॉक आम्ही 2021 साली सुद्धा दिला होता आणि तिथून या स्टॉकनं आता चांगला परतावा दिलेला आहेच. पण हा स्टॉक आता नवीन ब्रेकआउट देतोय. हा स्टॉक फंडामेंटली कसा आहे, टेक्निकली कसा आहे, त्याचा स्टॉप लॉस काय असेल, इथून तो आणखी किती वर जाऊ शकतो हे सगळं आपण पाहणार आहोत. पण ही सगळी माहिती फक्त तुम्ही शिकावं, तुम्हाला नवीन माहिती मिळावी यासाठी आहे. गुंतवणूक करायची की नाही हा निर्णय तुम्ही स्वतः आणि तुमच्या आर्थिक सल्लागाराच्या मदतीने घ्यायचा आहे हे लक्षात असू द्या. जर तुम्ही मेट्रो सिटीमध्ये कधी घर घेतलं असेल किंवा घर घ्यायचा विचार केला असेल किंवा कोणी घर घेते अशी बातमी ऐकली असेल किंवा मागच्या काही वर्षामध्ये तुम्हाला असे काही कानावर पडले असेल की बाबा एखादा नवीन प्रोजेक्ट लॉन्च होतोय किंवा एखादं घर किती कोटी रुपयांना जातंय, तर अशा सगळ्या प्रोजेक्टमध्ये DLF ही कंपनी तुम्हाला कुठे ना कुठे दिसली असेल. या कंपनीचे भारतातल्या 14 राज्यांमधल्या एकूण 22 शहरांमध्ये प्रोजेक्ट आहेत. त्याबरोबरच कंपनीचे केंद्रशासित प्रदेशामध्ये सुद्धा प्रोजेक्ट्स आहेत. ही कंपनी गेले 75 वर्षे झाले याच क्षेत्रामध्ये काम करते आणि 150 पेक्षा जास्त रिअल इस्टेटचे प्रोजेक्ट या कंपनीने आजपर्यंत डेव्हलप केलेले आहेत. 1946 साली दिल्ली लँड अँड फायनान्स म्हणजेच DLF या कंपनीने कमर्शियल रिअल इस्टेटमध्ये आपलं प्रोजेक्ट सुरू केले होते. फेब्रुवारी 2022च्या आकडेवारीनुसार कंपनीने आतापर्यंत 47,000 कोटींचा सेल केला आहे. मागील वर्षी म्हणजे 2022 साली कंपनीने एक लक्झरी डेव्हलपमेंट वन मिड टाउन नावाचा प्रोजेक्ट लॉन्च केला होता. त्यातून कंपनीला तब्बल 1952 कोटी रुपयांचा सेल मिळाला होता. हे तर झालं कंपनीच्या सध्याच्या बिझनेस बद्दल. परंतु कंपनी फंडामेंटली कशी आहे, कंपनीने आपली डेट मागील काही वर्षामध्ये कमी केलेली आहे. कंपनी जवळपास डेट फ्री झालेली आहे. कंपनीने मागच्या 5 वर्षामध्ये 44.2% एवढी प्रॉफिट ग्रोथ दाखवलेली आहे. त्याचबरोबर कंपनी चांगला डिव्हिडंड सुद्धा देते आहे. कंपनीच्या सेल्समध्ये मागील काही वर्षांमध्ये खूप अशी वाढ झालेली नाही. या उलट सेल्स कमी होत आहेत. परंतु कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट, प्रॉफिट आफ्टर टॅक्स आणि नेट प्रॉफिट सातत्यानं वाढत आहे. मागील 5 वर्षामध्ये कंपनीच्या सेल्समध्ये जवळपास 40% घट झालेली आहे. परंतु प्रॉफिट बिफोर टॅक्स हा डबल झालाय आणि नेट प्रॉफिट जो कोविडच्या आधी होता त्यापेक्षा जास्त आता झालेला आहे. कोविडच्या आदल्या वर्षी कंपनीने 8,366 कोटींचा सेल केला होता आणि कंपनीचा नेट प्रॉफिट 1,314 कोटी रुपये होता. तोच 2023 साली कंपनीने 5,695 कोटींचा सेल केला आहे, तर कंपनीचा प्रॉफिट हा 2,034 कोटी एवढा आहे. कंपनीने मागच्या 10 वर्षामध्ये सेल्स ग्रोथ मध्ये सरासरी 3% घट नोंदवलेली आहे. पण कंपनीचा प्रॉफिट याच 10 वर्षामध्ये तब्बल 21% वाढलेला आहे. या स्टॉकनं मागच्या 10 वर्षामध्ये 14% CAGR परतावा दिलेला आहे. कंपनीच्या शेअर होल्डिंग बद्दल सांगायचं झालं तर मागच्या क्वार्टरमध्ये प्रमोटर्सने 0.8% होल्डिंग कमी केलेली आहे. तरी प्रमोटर्सची एकूण होल्डिंग ही 74.08% आहे. मागच्या 7 वर्षांपासून त्यांची होल्डिंग ही सारखीच होती. मागील वर्षीच्या तुलनेत फॉरेन इन्व्हेस्टर्सने या वर्षी कंपनीमध्ये स्टेक वाढवलाय. डोमेस्टिक इन्व्हेस्टरने सुद्धा त्यांचा स्टेक वाढवलेला आहे. पब्लिकचा स्टेक मात्र या स्टॉक मधनं कमी होत आहे, जी स्टॉकसाठी एक जमेची बाजू समजली जाते. कंपनीचा ROE हा कमी आहे, मात्र मागच्या 5 वर्षामध्ये त्यामध्ये सातत्यानं वाढ होताना दिसते. कंपनीचे नेट प्रॉफिट मार्जिन वाढत असल्यामुळे कंपनीचा ROE वाढण्यास सुद्धा मदत होते. त्या मानानं कंपनीचा ROCE मात्र कमी आहे आणि त्यात कोणतीही वाढ होताना सध्या तरी दिसत नाहीये. हे झालं फंडामेंटल बद्दल. परंतु कंपनीचा चार्ट कसा आहे ते आपण टेक्निकल अनालिसिस मध्ये पाहणार आहोत. 2007 साली जेव्हा कंपनीचा IPO आला होता तेव्हा हा स्टॉक 526 रुपयांना लिस्ट झाला होता. त्यानंतर स्टॉक तिथून 1200 रुपयापर्यंत गेला आणि पुन्हा खाली पडला. जेव्हा तो स्टॉक परत खाली आला तेव्हा 2008 नंतर स्टॉकने परत कधीच 526 रुपये ही लेवल तोडून अपमूव्ह दिलेली नाही. मात्र या वर्षी स्टॉकने ही लेवल तोडली आहे आणि चांगला ब्रेकआउट दिलेला आहे. जेव्हा स्टॉक 15 वर्षानंतर एखादी लेवल तोडतो तेव्हा तो स्टॉक कधीच 5-10% मूव्ह देण्यासाठी तोडत नाही. ही लेवल जेव्हा तुटते तेव्हा तुम्हाला एक चांगली अपमूव्ह बघायला मिळते. स्टॉकसाठी 525 आणि 570 हे दोन चांगले सपोर्ट आहेत. जर स्टॉक या लेवल
पर्यंत खाली आला तर तुम्ही नक्की ऍड करू शकता. स्टॉकला तुम्ही 490 रुपयांचा स्टॉप लॉस लावू शकता आणि 800 आणि 900 रुपयापर्यंतचे टार्गेट देखील ठेवू शकता. निफ्टी रिअलिटी सेक्टरने सुद्धा आत्ताच ब्रेकआउट दिलेला आहे. DLF हा या इंडेक्स मधला सगळ्यात जास्त वेटेज असलेला स्टॉक आहे. या स्टॉकचं तब्बल 34.17% वेटेज या इंडेक्स मध्ये आहे. त्यामुळे त्या ब्रेकआउटचा सुद्धा या स्टॉकला नक्की फायदा होईल. आपला दिवाळीचा दुसरा स्टॉक आहे NMDC. भारतातील नवरत्न कंपन्यांपैकी ही एक कंपनी म्हणून ओळखली जाते. या नवरत्न कंपन्यांमधली सगळ्यात जास्त प्रॉफिटेबल असणारी NMDC ही कंपनी आहे. कंपनीच्या भारतात एकूण 7 आयर्न माइन्स आहेत, ज्याची कपॅसिटी तब्बल 40 मिलियन टन पर ॲनम आहे. 2025 पर्यंत ही कपॅसिटी 67 मिलियन पर्यंत घेऊन जाण्याचा कंपनीचा मानस आहे. भारतातील एकूण आयर्न ओर मॅन्युफॅक्चरिंगच्या 18% प्रोडक्शन हे NMDC एकटी कंपनी करते. आयर्न ओर म्हणजे लोखंड बनवण्यासाठी लागणारं कच्चं खनिज. कंपनीने छत्तीसगडच्या जगलातपूर आणि कर्नाटकच्या दोमलाईमध्ये अनुक्रमे 3 आणि 1.2 मिलियन टन पर ॲनम चे प्लांट जे काय आहेत ते कन्स्ट्रक्शनसाठी गुंतवणूक केलेली आहे. लेगसी आयर्न ओर लिमिटेड या ऑस्ट्रेलियामधील कंपनीमध्ये सुद्धा NMDCची 90% भागीदारी आहे. कंपनी डेट फ्री आहे. कंपनी मागील काही वर्षांमध्ये 38.9% एवढा डिव्हिडंड सुद्धा देत आलेली आहे. कंपनीच्या सेल्समध्ये मागच्या काही वर्षांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसत जरी असली तरी कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स आणि नेट प्रॉफिट हा कमी होतोय. कंपनीचे वर्किंग कॅपिटल हे 55 वरून तब्बल 102 वर आलेले आहे. मागील काही वर्षांमध्ये कंपनीच्या प्रमोटर्स मध्ये जरी कोणताही बदल झालेला नसला तरी फॉरेन इन्व्हेस्टर्सने त्यांची होल्डिंग वाढवलेली आहे. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सने आपली होल्डिंग कमी केलेली आहे. याच कालावधीमध्ये स्टॉकमध्ये पब्लिकचा स्टेक वाढत असल्यामुळे ती एक धोक्याची बाब आहे. स्टॉकच्या टेक्निकल चार्ट बद्दल जर बोलायचं झालं तर स्टॉकने 2012 नंतर तब्बल 11 वर्षांनी ब्रेकआउट दिलेला आहे. स्टॉक त्याच्या ब्रेकआउट लेवलच्या जवळच ट्रेड करतो आहे. जर स्टॉक इथे सस्टेन झाला तर एक चांगली अपमूव्ह देऊ शकतो. स्टॉकला 135 चा चांगला सपोर्ट आहे, 195 आणि 235 चा स्ट्रॉंग रेझिस्टन्स आहे. दिवाळीचा तिसरा स्टॉक आहे L&T फायनान्स होल्डिंग. आता L&T म्हटलं की अनेक लोकांचा फक्त नावावर विश्वास असतो. एवढं त्या कंपनीने सुद्धा स्वतःच्या ब्रँडची काळजी घेतलेली आहे. पण नक्की ही कंपनी करते काय, तर ही एक नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन आहे जी 2 व्हीलर, कंझ्युमर किंवा होम लोन यासाठी लोन देते. तुमच्या प्रॉपर्टीवर सुद्धा लोन देते. या कंपनीमध्ये 63.5% स्टेक हा L&T कंपनीचा आहे. कंपनीच्या एकूण बिझनेस मधनं 13% बिझनेस मायक्रो लोन, 12% फार्म इक्विपमेंट, 8% 2 व्हीलर, 13% होम लोन आणि 1% कंझ्युमर लोन मधनं कंपनीला रेव्हेन्यू होतो. उरलेला 55% बिझनेस हा कंपनीला होलसेल सेगमेंट मधनं येतो. त्यात 14% रिअल इस्टेट फायनान्स, 38% इन्शुरन्स स्ट्रक्चर फायनान्स आणि 3% डी फोकस बुक आहे. कंपनीच्या एकूण 197 शाखा आहेत आणि एकूण 22,000 पेक्षा जास्त त्यांच्याकडे कर्मचारी आहेत. कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स मध्ये एक लीडिंग प्लेअर आहे. कंपनी रिन्युएबल, रोड आणि ट्रान्समिशन साठी खास करून कर्ज देते. त्याबरोबरच कंपनी भारतातील 17 शहरांमध्ये होम लोन सुद्धा देत असते. कंपनीचा प्रॉफिट आणि सेल्स दोन्हीमध्ये सातत्याने वाढ होते. त्याचबरोबर कंपनीचा NPA जो काय आहे तो सुद्धा कंट्रोलमध्ये आहे. कंपनीचे नेट प्रॉफिट मार्जिन मागच्या 5 वर्षांमध्ये 11.6% एवढे आहे. तर कंपनीचा ROE जो काय आहे तो मागच्या 5 वर्षांमध्ये सरासरी 9.24% एवढा आहे. कंपनीच्या प्रमोटर्सने शेअर होल्डिंग मध्ये कोणतीही वाढ किंवा घट केलेली नाही. तसेच त्यांनी कोणतेही शेअर जे आहेत त्याचं प्लेजिंग सुद्धा केलेलं नाहीये. फॉरेन इन्व्हेस्टर्सने आपला स्टेक मागच्या 2 वर्षांमध्ये डबल केलेला आहे. तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सने आपला स्टेक वाढवला आहे. त्याचबरोबर पब्लिकचा शेअर 2022 साली 22.24% होता. तो यावर्षी 14.85% एवढा कमी झालेला आहे. कंपनीचा चार्ट जर आपण पाहिला तर 2019 नंतर कंपनीने ब्रेकआउट दिलेला आहे. कंपनीचा स्टॉक मागच्या 4 महिन्यांपासून 140 च्या लेवलवर रिजेक्ट होताना दिसतोय. आता स्टॉकनं चांगली मुवमेंट देण्यास सुरुवात केलेली आहे. स्टॉकला 135 आणि 115 चा चांगला सपोर्ट आहे. तर स्टॉक 175 आणि 200 लेवल या येणाऱ्या काळामध्ये नक्की गाठू शकतो. त्याचबरोबर बोनस म्हणून एक स्टॉक तुम्हाला आम्ही देतोय जो फक्त टेक्निकल अनालिसिसच्या मदतीने आम्ही देत आहोत. तो आहे मान इंडस्ट्रीज. या कंपनीचा जर चार्ट पाहिला तर तुमच्या लक्षात येईल हा स्टॉक त्याच्या ऑल टाइम हाय जवळ ट्रेड करतो आहे. या स्टॉकचा 240 हा ऑल टाइम हाय आहे आणि जर स्टॉकने ही लेवल तोडली आणि तिथे जर तो सस्टेन झाला तर तुम्ही हा स्टॉक नक्की घेऊ शकता. स्टॉकला 180 चा चांगला सपोर्ट आहे. आम्ही मागच्या दिवाळीमध्ये दिलेल्या स्टॉक्स मधून तुम्ही नक्की कोणता स्टॉक घेतला होता, घेतला असेल तर त्याने तुम्हाला किती परतावा दिला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आज दिलेल्या स्टॉक्सचा तुम्ही चांगला अभ्यास करा आणि मगच निर्णय घ्या. बाकी शेअर मार्केट आणि फायनान्स बद्दल अशी माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर आत्ताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. असाच आणखी एका सेक्टरची माहिती देणारा व्हिडिओ पुढील 2 दिवसांमध्ये आपल्या चॅनेलवर येणार आहे. त्यामुळे लगेच नोटिफिकेशन आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तो व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. सध्यासाठी आपण इथेच थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.